टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भारतीय जनता पार्टीची आज कोल्हापूरमध्ये विभागीय कार्यशाळेमध्ये माननीय कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी, आमचे नेते चंद्रकांत दादा पाटीलजी आणि आम्ही सर्व या कार्यशाळेतल्या 1234 कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता असलेली भारतीय जनता पार्टी आम्ही गठीत करतो आहे। 1,16,00,000 मेंबरशिप आता पूर्ण झाली आहे। 28 फरवरीपर्यंत महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ज्यांची संघटना 1,51,00,000 प्राथमिक सदस्याची असेल हा पक्ष भाजपा असेल। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बूथवर 3 सक्रिय सदस्यता आम्ही ग्रहण करतो आहे। 3 लाख कार्यकर्त्यांना सक्रिय सदस्य आम्ही देतो आहे। 3 लाख कार्यकर्ते हे सरकारमधल्या योजना आणि संघटनेचं कार्य समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता ॲक्टिव्ह मेंबर असणार आहेत। आमचे पंचायत ते पार्लमेंटपर्यंत निवडणुका लढण्याच्या असतील त्यांना सक्रिय सदस्य व्हावं लागतं आणि बूथ अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत जर संघटनेचे पदाधिकारी व्हायचे असेल तरी आमच्याकडे सक्रिय सदस्यता घ्यावी लागतं। याप्रमाणे संघटन अभियान आहे। लवकरच आमच्या बूथ अध्यक्षाच्या निवडी होणार आहे, लवकरच तालुका अध्यक्षाच्या निवडी होणार, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्षाची निवड होणार आहे आणि या संघटन पर्वाकरता आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या विभागीय कार्यशाळा घेतो आहे। आता पुण्याला आहे, उद्या ठाणे आणि मुंबई आहे। मला असं वाटतं चंद्रकांत दादांनी योग्य म्हटलेलं आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल इतका मोठा विजय पश्चिम महाराष्ट्राने आम्हाला दिला आहे। आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचे 11 बोर्ड लागले होते महाराष्ट्रामध्ये, हे काँग्रेसने 8 लोकांनी बोर्ड लावले होते, राष्ट्रवादीच्या 4 लोकांनी, म्हणजे शरद पवार साहेबांच्या 4 लोक मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, उद्धवजी स्वतः, आदित्य ठाकरे स्वतः दावेदार झाले होते। या महाराष्ट्रात 11 मुख्यमंत्री फिरून आले होते। पण माननीय चंद्रकांत दादांनी सांगितलं खरं आहे, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेने 3,17,00,000 मतं आम्हाला दिले, काँग्रेसला 2,17,00,000 मतावर थांबले, 1 कोटी मतं आम्हाला जास्त मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये मोठा महाविजय हा भाजपा महायुतीचा झाला। आणि म्हणून चंद्रकांत दादांनी असं म्हटलं की महाराष्ट्राचा मोठा विजय पश्चिम महाराष्ट्राने केला आहे आणि संघटनेमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र समोर आहे आणि म्हणून चंद्रकांत दादांनी उल्लेख केला आहे। होय, महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लोक हे मोदीजीच्या आणि देवेंद्रजीच्या दोन्ही सरकारच्या केलेल्या कार्यावर आणि पुढच्या काळामध्ये 14 कोटी जनतेचं जे भलं आहे, जे विकास कार्य आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प जो भाजपाने केला आहे, देवेंद्रजींनी केला आहे, त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक पश्चिम महाराष्ट्राचे भाजपामध्ये येणार आहे। लवकरच आपल्याला त्याची यादी कळेल। पण चांगलं नेतृत्व विधानसभेत राहिलेले आहेत, त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला समोर नेऊ शकतं, विकसित महाराष्ट्राकरता काम करू शकतं, असे अनेक नेते पश्चिम महाराष्ट्रातले भाजपामध्ये येण्याचा आपल्याला ओढ दिसेल। काल जयंत पाटील आणि राहुल नार्वेकरांची भेट झाली। पश्चिम महाराष्ट्रातल्या नेते जयंत पाटलांचं पण नाव आहे का? त्यांच्या चर्चा सुरुवात भाजप प्रवेशाची 20 तारखेपर्यंत ते भाजपात प्रवेश करतील अशा अनेक पत्रकारांनी, काही राजकीय नेत्यांनी मला वाटतं की जयंत पाटीलजींना बदनाम करण्यात काही अर्थ नाही। एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत। आत्तापर्यंत तरी या सेकंदापर्यंत ना जयंत पाटीलजी काही आमच्या केंद्रीय नेत्याशी बोलले आहेत, ना देवेंद्रजीशी बोलले आहेत, ना चंद्रकांत दादाशी बोलले, ना माझ्याशी बोलले आहेत। त्यामुळे जयंत पाटील साहेबांच्या कुठल्याही त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय आयुष्यावर कुठलाही प्रश्नचिन्ह आपण लावू नये असं मला वाटतं। सुरेश धस यांनी असं म्हटलेलं आहे की मुंडे आणि सुरेश धस यांची जर भेट झाली, त्या भेटीची बातमी षडयंत्र करून बाहेर कालच मी मराठवाड्यामध्ये आणि नाशिकमध्ये मांडला आहे, व्यवस्थित मांडलेला आहे, आपण जरा बघून घ्या। छत्तीस पैकी 34 पालकमंत्री पदाच्या नियुक्त झाल्या आहे। 2 ठिकाणी फक्त आमच्या महायुतीची बैठक बाकी आहे। आमचं कन्सेन्सस झाले आहे
22 तारखेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सामंजस्याने मार्ग निघाला निघेल. सदस्य नोंदणी करताय, पण मुंबईमध्ये सदस्य नोंदणी मागे पडताना पाहायला मिळते. राहुल नार्वेकर, आशिष शेलार यांच्याच मतदारसंघामध्ये सदस्य नोंदणी मागे पडते. नाही, आता संघटन पर्व सुरू झालं आहे, ही सुरुवात आहे आणि पुढच्या 28 फरवरीपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघाला जे आम्ही टार्गेट दिलं आहे ते टार्गेट पूर्ण होईल. जवळपास 288 पैकी 192 मतदारसंघांनी टार्गेट पूर्ण केलं आहे. 1,16,00,000 मेंबरशिप झाली आहे. 34 लक्ष टार्गेट शिल्लक आहे. 28 फरवरीपर्यंत पूर्ण होईल. फक्त दोन तास ईडी बाजूला करा. बावनकुळे आणि अमित शाह सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील. संजय राऊतांनी लावा. संजय राऊताबद्दल जरा महाराष्ट्राने ऐकणं सोडलं आहे आणि मी ऐकणं सोडलं आहे. लाडक्या बहिणींची संख्या आणखी कमी होईल अशा प्रकारची माहिती आहे, कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून तशा प्रकारची माहिती घेतली जाते का? त्या संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार एकही योजना बंद करणार नाही. माननीय देवेंद्रजी आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळात बोलताना एवढंच म्हटलं की कुणावरही कारवाईची गरज नाही, कुणाचेही पैसे वापस घ्यायचे नाही, पण योजनेची जी व्याख्या आहे, योजनेच्या व्याख्यात जे लोक बसत नाही त्यांनी मात्र कमी केलं पाहिजे. स्वतःहून त्यांनी कमी झालं पाहिजे. जसं मोदीजींनी आवाहन केलं होतं की गॅसची सबसिडी सोडा, ज्यांनी घेतली असेल लोकांनी सोडून दिली. आमची विनंती आमच्या लाडक्या बहिणींना आहे, ज्यांना आवश्यकता नाही आहे त्यांनी अशा मध्यमवर्गीय आणि ज्या आर्थिक दुर्बल लोकांची योजना घेऊ नये. ही आर्थिक दुर्बल महिलांना मजबूत करण्याकरता योजना आणलेली आहे. त्यामुळे आमच्या काही लाडक्या बहिणी ज्यांना गरज नाही त्या सोडून देतील, पण आमची व्याख्या जी आहे योजनेची त्या व्याख्यात बसणाऱ्या कुठल्याही व्यक्तींना, कुठल्याही महिला बहिणींना ही योजना कमी पडणार नाही, पूर्ण राहील. बीडवरच्या नेत्यांवर संशय व्यक्त केलेला आहे. भेटीचं जे कारण आहे ते उघड केलं यामुळे सुरेश धस यांनी बीडमधल्या नेत्यांवर संशय. मी तुम्हाला सांगतो, सुरेश धस हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी कुठल्याही मुद्द्यावर माघार घेतलेली नाही. आणि धनंजय मुंडे आणि सुरेश धस जेव्हा माझ्याकडे भेटले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अंतिम शिक्षा होतपर्यंत दोघंही, धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी आपली जी बाजू आहे ती कायम ठेवलेली आहे. आणि सुरेश धस असे कार्यकर्ते आहेत, त्यांनी जे मुद्दे हातात घेतले आहे ते मुद्दे धसास लावतपर्यंत सुरेश धस काम करणार आहे. त्यांना पूर्ण काम करण्याची मुभा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.